मुंबईचं मोठं रेल्वे स्थानक. सकाळची वेळ. फलाटावर प्रचंड गर्दी. प्रवासी गाड्या पकडण्यासाठी धावत होते. तिकीट खिडकीवर मोठी रांग. कुणी रागाने तिकीटवाल्यावर ओरडत होतं, तर कुणी घाईघाईत चहा घेत होता. चहावाल्याचा, भजीवाल्याचा आणि वर्तमानपत्रवाल्याच्या हाका. चहा घे, चहा, वडा गरम वडा, पेपर घे रे पेपर. संपूर्ण स्टेशन गोंगाटाने दुमदुमलेलं. या गर्दीत मात्र एक व्यक्ती सगळ्यांपासून वेगळी दिसत होती. तो एक तरुण मुलगा होता. वय जास्तीत जास्त 24-25. त्याने फाटके कपडे घातलेले, पायात चप्पलसुद्धा नव्हती. त्याचा चेहरा कोमेजलेला, डोळ्यात थकवा, पोट भुकेने आत ओढलेलं, हातात एक रिकामा डब्बा. तो हळूहळू लोकांकडे हात पसरवत चालत होता. त्याचा आवाज फारसा मोठा नव्हता, पण त्या आवाजात प्रचंड दुःख दडलेलं होतं. भूक लागली आहे, थोडं काही खायला द्या. काही प्रवाशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कुणी हसून टाळलं, कुणी डोळे चुकवले. पण काही दयाळू लोकांनी त्याला बिस्किटं, पाणी, थोडे पैसे दिले. तेवढ्यात एका बाकावर बसलेले साधारण 70 वर्षांचे वृद्ध गृहस्थ त्या मुलाकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत दया होती, पण सोबतच प्रश्नही होता की इतक्या लहान वयात हा मुलगा भीक का मागतोय. ते पुढे आले, मुलाला थांबवलं आणि म्हणाले, बाळा, थांब जरा, इकडे बस. एवढ्या लहान वयात तुला भीक मागावी येतेय? सांग, काय झाले तुझ्या आयुष्यात? तो युवक काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग हळूहळू त्याने आपल्या आयुष्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. साहेब, काही वर्षांपूर्वी माझं आयुष्य खूप वेगळं होतं. मी गावात राहत होतो. आई-वडील दोघंही होते. घर लहानसं होतं, पण त्यात प्रेम खूप होतं. आई मला रोज शाळेत डबा बांधून द्यायची. बाबा शेती करायचे. जास्त पैसा नव्हता, पण समाधान होतं. पण एक दिवस माझ्या वडिलांना अचानक ताप आला. तो ताप वाढत गेला आणि मोठ्या आजारात बदलला. औषधोपचार करायला खूप पैसे लागले. घर गहाण ठेवावं लागलं, कर्ज काढावं लागलं. पण वडिलांना वाचवू शकलो नाही. काही महिन्यात माझे वडील गेले. आजारी वडील, हॉस्पिटल, रडणारी आई. वडिलांच्या जाण्याचा धक्का आईला सहन झाला नाही. ती दिवसेंदिवस आजारी पडत गेली आणि थोड्याच दिवसात तिलाही गमावलं. अंत्ययात्रा. युवक एकटा बसलेला. युवकांच्या डोळ्यात पाणी आलं. आई वडील गेले. घरही विकलं गेलं. गावात कुणी आधार दिला नाही. मी नोकरी मिळवायचा खूप प्रयत्न केला. पण जास्त शिक्षण नव्हतं. कुणी घेतलंच नाही. पोटाची आग एवढी भयंकर असते की माणूस काहीही करायला तयार होतो. साहेब, शेवटी भीक मागणं भाग पडलं. युवक शहरात काम शोधतोय. कुणी नोकरी देत नाही. शेवटी स्टेशनवर बसलेला. वृद्धांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी त्याचा हात हातात घेतला. बाळा, जीवन इथेच संपत नाही. हो, परिस्थिती कठीण आहे, पण प्रयत्न सोडू नकोस. आज तू भीक मागत आहेस, पण उद्या नक्की काहीतरी चांगलं घडेल. मी तुझ्या जागी असतो तर कदाचित मीही तसंच केलं असतं. हे घे पैसे, पण यांना शेवटचा आधार समज. उद्यापासून काम शोधण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूचे लोकही हे सगळं पाहत होते. जे काही वेळापूर्वी त्याला टाळत होते, ते आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. कुणी त्याला अन्न दिलं, कुणी कपडे, कुणी जास्त पैसे. क्षणभर का होईना स्टेशनवर मानवतेची झलक दिसली. रेल्वेची शिट्टी झाली. गाडी हळूहळू निघाली. गर्दी पुन्हा आपल्या धावपळीत गुंतली. पण त्या दिवशी अनेक प्रवाशांच्या मनात एक ठसा उमटला. मानवतेचा, दयाळूपणाचा आणि जीवनातील कटू सत्याचा.